मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील संपूर्ण डेटा आता सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय। याचा अहवालही प्रस्तुत करण्यात आलाय। शासनापर्यंत सर्व काही माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून ही पोहोचवण्यात आली। आणि जसं की वारंवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा आता तर पूर्णतः इथं कोरा करू, तर शेतकऱ्यांना एकंदरीत हाचा प्रश्न इथं पडलाय की नेमकं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार तर कर्जमाफी किती लाखापर्यंतची मिळणार, किती लाखापर्यंतचं त्यांचं कर्ज माफ होणार आणि कर्जमाफीची प्रोसेस कशा पद्धतीने असणार, काय काय सर्व अटी नियम हे लागू करणार, याच्या संदर्भात काय अपडेट आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश पबळे आणि संपूर्ण काही माहिती जाणून घ्या अगदी सोप्या भाषेमध्ये, कारण की कर्जमाफीचा निर्णय आता शासन कधी पण इथे जाहीर करू शकते आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कसा भेटेल। एक शेतकरी मित्रांनो, सहकार आयुक्त महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून जो काही कर्जमाफीचा डेटा इथे सादर करण्यात आला त्याच्यामध्ये थकीत शेतकऱ्यांकडे जवळपास थकीत शेतकऱ्यांची संख्या 25 लाख प्लस थकीत शेतकऱ्यांची संख्या आणि याच्यामध्ये त्यांच्याकडे 35,500 कोटीपेक्षा पण जास्तीचं कर्ज इथे थकीत आहे, जे की जून 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार। तर एवढा काही डेटा त्यांच्या माध्यमातून ते सादर झालेला आहे। आता एकंदरीत कर्जमाफीची प्रोसेस कशा पद्धतीने असणार, किती लाखापर्यंतचं कर्ज याच्यामध्ये शेतकऱ्यांचं माफ होऊ शकतं, याच्या संदर्भातील काही व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती ते बनवले। त्याचा लाभ शेतकऱ्यांना नक्कीच येत्या काळात कर्जमाफी झाल्याच्या नंतर मिळेलच। या कर्जमाफी योजनेअंतर्गत थकीत रेग्युलर नियमित शेतकऱ्यांना कोणता लाभ मिळणार, त्यांना कर्जमाफी मिळणार का, इतर प्रोत्साहनपर अनुदानात अजून जास्त अनुदान त्यांना मिळणार किंवा व्याजदर त्यांचे कमी करण्यात येणार, यांच्या संदर्भात देखील अपडेट जे की सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून मागील काही दिवसापूर्वी ते जाहीर करण्यात आलंय। आता आपण पॉईंट टू पॉईंट सर्व काही कर्जमाफीचं अपडेट आहे थोडक्यात आपण इथे जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आता नवीन कर्जमाफी योजना जाहीर केली आहे, परंतु अद्यावत त्या कर्जमाफी योजना ती कोणती आहे ही निश्चित इथे झालेली नाही, कारण की कर्जमाफी संदर्भातील सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून सर्व काही डेटा अहवाल इथे गोळा झालेला आहे। जे काही बँकांना पारिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं त्या बँकांच्या माध्यमातून थकीत शेतकरी संख्या किती आहे, त्यांच्याकडे किती वर्षापासून किती वर्षाचं कर्ज थकीत आहे, एकंदरीत आज सर्व काही डेटा अहवाल जाहीर देण्यात आला आहे, प्रस्तुत करण्यात आलं आहे। त्याच्या माध्यमातून 25 लाख प्लस शेतकऱ्यांकडे जे आहे की 35,500 कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे। आता कर्जमाफीची ताजी अपडेट जी सध्याच्या स्थितीला चालू असलेला आता राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि येत्या 6 मार्च 2026 ला जे आहे की मेन अर्थसंकल्प बजेट इथे सादर होणार आहे, जे की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हेच करण्यात येणार आहे। सहकार आयुक्तालयाच्या सध्याच्या माहितीनुसार अपडेटनुसार जे आहे की अर्थसंकल्प बजेटमध्येच कर्जमाफीची निर्णय आणि तरतूद करण्यात येणार अशी माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये पात्रता कालावधी 30 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी या योजनेत आता इथे पात्र ठरते। शेतकरी मित्रांनो, जर कधी 30 जून 2025 पर्यंत तुम्ही थकीत असाल तरच तुम्हाला इथे कर्जमाफी मिळणार आहे। शेतकरी या आता सध्याच्या डेटानुसार ही माहिती जे की सहकार आयुक्त यांच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात आलेली आहे। जसं की शेतकरी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलं होतं, जर की 30 जूनच्या नंतर तुमचं कर्ज असेल तुमच्याकडे तर आधी तुम्हाला स्वतः तिथे भरावं लागणार, तरच या कर्जमाफीचा लाभ आता सध्याच्या माहितीनुसार मिळणार आहे। माहिती संकलन सहकार विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून मागील 15 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती, पीक कर्ज माहिती आणि आधार संलग्न माहिती मागवली होती आणि स्वतंत्र पोर्टल याच्यासाठी एक तयार करण्यात आलं होतं, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने स्वतःचं सर्व काही माहिती तिथे फिलअप करता येईल। तर एकंदरीत हे माहिती संकलन देखील आता पूर्ण झालेलं आहे। स्वतंत्र पोर्टल यांच्यासाठी तयार झालेलं आहे। त्या पोर्टलचं नाव काय ते अद्यापही ती कर्जमाफी योजना त्या पोर्टलचं नाव इथे निश्चित करण्यात नाही आलं, परंतु कर्जमाफीपूर्वी हे सर्व काही माहिती सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इथे देण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या सहकार आयुक्तालयाच्या माहितीनुसार काही थकीत शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय होण्याची देखील येत्या काळात दाट शक्यता आहे। ते कशा पद्धतीने, जर की याच्यावरती आपण सविस्तर मागेल एक व्हिडिओ केला, जर कधी तू बघितला नसेल तर ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा चॅनलवरती जाऊन ते बघू शकता। लेटेस्टमध्ये तो व्हिडिओ त्याच्यामध्ये मागील 2008, 2017, 2019 या तिन्ही कर्जमाफीत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना तिथं काही ना काही शासन आता इथं अपात्र करणार आहे। कारण आता सरळ जर सांगायचं झालं तर या तिन्ही योजनेच्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलाय त्यांना आता येत्या ह्या कर्जमाफी योजनेत इथे लाभ मिळणार अशी माहिती जे की हसन मुश्रीफ मंत्री यांनी दिलेले, जे की सरकारी बँकेचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय आव्हान करण्यात आलेले, हे आव्हान मागील 15 दिवसापासून ते आतापर्यंत इथे करण्यात आले। ते थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो, शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक खाते आणि पीक कर्ज खात्याशी लिंक करणे अनिवार्य आहे, जेणेकरून यादी आल्यास लवकरात लवकर तुम्हाला इथे लाभ मिळेल। कारण की शेतकऱ्यांना ज्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय सर्व काही शासन निर्णय जाहीर करण्यात येईल
येईल तर यावेळेस याद्या प्रस्तुत करण्यात येईल आणि जे सर्व काही डॉक्युमेंट तुमचे आधार कार्ड बँकेशी संलग्न असणे किंवा पीक कर्ज खात्याशी लिंक करणे हे जर कधी असेल तर तुम्हाला याचा लाभ येत्या काळात 100% इथे मिळेल। याच्यासाठी जे की सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून ही सर्व काही माहिती शेतकऱ्यांना आव्हानित करण्यात आलेले नियमित रेग्युलर शेतकऱ्यांना शासन कशा पद्धतीने लाभ देणार याच्या माध्यमातून जे काही सहकार विभागाच्या माध्यमातून जो डेटा प्रस्तुत करण्यात आला ती माहिती थोडक्यात जाणून घ्या। तत्पूर्वी शेतकऱ्यांकडे शेतकरी आयडी अर्थात किसान आयडी कार्ड तुमचं असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आपले सरकार सेवा पोर्टलवर आपले नाव सर्व अचूक पद्धतीने असणे ऑनलाईन असणे इथे गरजेचं आहे, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार हे सर्वात महत्त्वाचं आहे। लक्षात ठेवा शेतकऱ्यांनो। आता शेतकरी मित्रांनो नियमित रेग्युलर शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने लाभ मिळणार आहे थोडक्यात आपण इथे जाणून घ्या। तर 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती आता शासनाने इथे मागील काळातच मागवली होती सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून। तर यांच्यासाठी शेतकरी मित्रांनो शासन जे की सध्याची चर्चा सत्र इथे चालू अशी माहिती सध्याच्या सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून त्यांना एकंदरीत परत प्रोत्साहनपर अनुदानात भरीव वाढ देण्याची शक्यता असते आहे, परंतु कर्जमाफी होईल का शेतकऱ्यांची त्या जे की रेग्युलर नियमित शेतकरी कर्ज परतफेड करतात त्यांची माफी होईल का, तर याच्या संदर्भात कोणताही फायनल निर्णय इथे समोर नाही आला। ज्यावेळेस कर्जमाफीचा फायनल निर्णय याच्या संदर्भात त्यांच्यासाठी अपडेट येईल, परंतु एवढं नक्कीच आहे की त्यांची देखील माहिती सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून शासनाने मागेल होती। आता सर्वात महत्त्वाचं जे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी किती लाखापर्यंत होऊ शकते, तर शेतकरी मागील कर्जमाफीचा विचार केला असता आणि सध्याच्या डेटानुसार विचार केला असता थकीत शेतकऱ्यांच्या रकमेनुसार विचार केला असता तर 2 लाखापर्यंतची सरसकट शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळेल अशी हीच माहिती आहे आणि याच इथल्या लाखापर्यंत शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी 3 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणे मुळीच शक्य नाही, कारण 2 लाखाच्या वरील कर्ज असेल तर त्यांना स्वतः भरावं अशी माहिती आहे आणि 2025 पर्यंत जून 2025 पर्यंत थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी इथेही होणार। तर हेच एक महत्त्वाचं असं अपडेट आहे, मला आपल्यासोबत शेअर करा शेतकरी। पुढील असल्याचं महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्कीच करू शकता। तर मिळूया का नवीन व्हिडिओ, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।